कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अहो जी बाई तिच्या नवऱ्याची होऊ नाही शकली, पोराची होऊ नाही शकली, ती जगाची होणार आहे काय? आणि ही भुवनेश्वरी सूर्यवंशी नाव लावतीया। अहो ती खरी सूर्यवंशी हाय का ते तरी विचारा की। एवढं दागिनं घालत्या, मंगळसूत्र घालत्या, कुणाच्या नावाचं? चारू हा सूर्यवंशीचा? आणि ती शाळा काढली आ, ती शाळा हाय का दुकानदारी? विचारा की हसनी। एकीकडं शिक्षणाला नाव ठेवायची आणि एका बाजूला शाळा उघडायची। शाळा कसली, दुकान हाय ते। अव नवऱ्याला औषध चारून चारून येड लावलं होतं या बाईनं। नवराच नाहीयेत म्हणा ते ह्यांचा। मग काय यांना वाटणार आहे त्यांच्याबद्दल माया? नाहीतर काय? ह्यो हॉल झाडायची सुद्धा लायकी नाही ह्या बाईची, आणि तिला ह्यांनी स्टेजवर आणलंया। तुम्हासनी कळणार नाही ही बाई, हिथं खुर्चीवर बसायची लायकी हाय का या बाईची? अव ज्या सुनेला बक्षीस दिलं हिच्या असते, तिला बी घराबाहेर काढायचं कारस्थान करायली ही बाई। याच्यात काही औषधं लिहून दिलेत आणि मलमी लिहून दिलेत। हाताची हालचाल फार करायची नाहीये, कळलं का? वजनही अजिबात उचलायचं नाहीये। डॉक्टर, हाताची हालचाल नाही म्हणजे? मी कामावर असतो तिकडे, थोडी हालचाल तर होणारच ना। ए कामाचं पडलं होय तुला? बरं हो आधी, मग बघूया कामाचं। या ठेवणी खर्च येऊ। हे औषधं वेळेत घ्या। अगदीच काय वाटलं तर आपण हाताचा एक्सरे करून बघूया। चालते चालते, मग आता गेलं तर चालते ना आम्ही? हो हो पैसे इथे द्यायचं का बाहेर काउंटरलाच ना? अरे थांब, तू कशाला भरतो? मी भरतो। चल तू आधी, चल चल चल। भुवनेश्वरी हाय हाय, भुवनेश्वरी हाय हाय, भुवनेश्वरी हाय हाय, भुवनेश्वरी हाय हाय। ह्यांच्या हस्ते तुम्ही बक्षीस समारंभ करणार होता ना व? आता तुमच्या या प्रमुख पाहुण्यांचा आम्ही कसा सत्कार करतो ना ते बघाच तुम्ही। थांबा। शांत। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।